ललिता मुकुट शोभा तोबरा झुंझुरती नोकोरे चरणी घागया नापुरती जय देव लंबोदर पीतांबर फणिवाई विष्णु शोभा कुंडलिकाच्या भेटी ब्रह्मारेगा धरणी वाहिली माहुरी जगा जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा जय देव तुळशी पांडुरंगा हो हरि पांडुरंद्र भागे मजे स्नान जय करती दर्शन जय देव जय पांडुरंगा हो हरि पांडुरंग थांबा आरती ताट तुमच्यापर्यंत येईल तर आरती ताट घे त्यांच्याकडे द्या शाल घ्या ती शाल घेते पलीकडे अजय आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी सुप्रसिद्ध स्त्री अभिनेते ज्यांनी महाराष्ट्राच्या घराघरामध्ये उपस्थित आहेत यंदाची जबाबदारी आपल्या आरोग्याची नाही घेऊन ते पंढरीला निघालेले आहेत कार्यक्रम प्रत्येक जण महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक निरोगी राहावा असा माणूस पंढरीच्या पाठवणा संधी घेऊन नतमस्तक इच्छित होतील आणि पांडुरंगाही तिथे बसून त्यांना तथास्तुपणे सर्वांचं आरोग्य निरोगी राहील त्यासाठी त्यांची प्रार्थना आहे आणि जीत ऑफिस सुद्धा तुम्हाला यासाठी शुभेच्छा देतात. आपण सर्वजण जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी स्वागत करूया. ललितवंदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. त्यांचा हरिदादा विनंती करतो आपण यासाठी शुभेच्छा देतो. खरंच खूप छान वाटलं आज योग येईल असं मी विचार करत होतो पण इतका सुंदर योग येईल असं वाटलं होतं कारण की जसं बोलला तुम्ही घराघरात राहिलं आहे इथे तो व्यायामामध्ये झालेली होता आणि इथे सुद्धा आनंद चांगलं राहावं एक साधनाने ते पाहू शकतो तर कुठेतरी आपलं योगदान दिलं पाहिजे आणि कुठेतरी एक कलाकार म्हणून आपला प्रेक्षक कुठेतरी फॉलो करत असतो दिवशी जास्त कुठे निवांत होतो तो व्यायाम शाळेतच होतो. मला असं वाटतं की प्रत्येकाने जे शासनाने पाऊल उचलले ते आपण हातावर लावलं पाहिजे कारण आपण आयोग म्हणजे आपण निरोगी राहिलो तरच आपलं आरोग्य चांगलं राहिलं आपलं आरोग्य चांगलं राहिलं तर आपण आपल्या परिवाराला निरोगी देऊ शकतो. मला असं वाटतं की प्रत्येकाने पाऊल उचललं पाहिजे आणि आज अजून मागे धावा चालला आहे तर असा धावा धरूयात आपण की आपण सगळे निरोगी राहू कारण आपण जर निरोगी राहिलो तरच ही वाढी आजच नाही तर अनेक हजारो वर्ष नाही तर लाखो वर्ष नाही जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत ही वारी होतच नाही. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांनी प्लीज आपली काळजी घ्या आरोग्याची काळजी घ्या आपल्या परिवाराची काळजी घ्या आणि आज हा सगळा समुदाय आपला परिवारच आहे तर सगळ्यांची एकमेकांनी एकत्र होऊन आपण काळजी घेऊ. रामकृष्ण. आणि दादा हे आपलं महत्त्व भाग्य आहे एक मिनिट जागेवर थांबा एक मिनिट आणि दादा हे आपलं महत्त्व भाग्य आहे आज कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांचं आगमन झालं ते वाणीभूषण आणि आमच्या महाराष्ट्र राज्याचं मार्गदर्शन भूषण हरिभक्तराय चंद्रकांत महाराज वांगले महाराज निश्चित आपणही थोडे शब्द यापासून दिले. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे पंढरीच्या वेळापूरच्या 10व्या धावा आहे तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा अशा स्वरूपाचं या ठिकाणी सगळे वारकरी धावत आहेत. आदरणीय अभिदा या ठिकाणी उपस्थित आहेत. नय विनय आणि अभिनय याचा त्रिवेणी संघ म्हणजे दादा आहे आणि इथं असलेलं जे आरोग्याच्या बद्दल त्यांनी या ठिकाणी जागर केलेला आहे. युक्त आहार विहार नियम इंद्रियाशी सार नसावी वासर निद्रा भू भाषण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण गावया जतन हे उपाय लाभाचे अशा स्वरूपाचं आरोग्य संत महात्म्यांनी शास्त्राने आपल्याला जपायला सांगितलेलं आहे. शरीर आद्यम धनुधर्म साधनम या भूमिकेतून जी बाकी सुद्धा हा उपक्रम आणि हा जनजागर करतात खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आपण सर्व भाविकांनी हे मनीमानसी जपलं पाहिजे अशा स्वरूपाच्या शुभभावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि जगण्याची दिशा धावे पंढरी जगण्याची दिशा मिळे पंढरीच्या वाटे विठू अंतरितो फुली रखमाबाई वेची काटे अशी अत्यंत शांत स्वरूपाची आणि शीतल हा पंथ माहेराची वाट जाईन ये माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुल्या अशा स्वरूपाचा एक गोड संकल्प विष्णुमाऊली ज्ञानोबा यांनी सगळ्या संत महात्म्यांनी केला. आणि माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेहण्यागडी ही 700 वर्षापूर्वी मांडलेली संकल्पना आज इतक्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये हे विश्वरूप दर्शन विराट विश्वरूप दर्शन घडतं कारण की हा संतांचा संकल्प आहे. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आमचे परमार्थ संमित्र अक्षयजी मोरे या ठिकाणी सुंदर हे सगळे समालोचन अखिल महाराष्ट्राला आणि जगभर पोहोचवत आहेत त्यांनाही मी शुभेच्छा देतो.
रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय.